नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। खड्ड्यांमुळे माणसं मेली, प्रशासन डिंब आहे, फक्त कमिशनची देणं घेणं असा निशाणा राज ठाकरे यांनी साधलाय। तर भाषा नाही, कामाचा दर्जा बघून कंत्राटदाराला कामं दिली जातात असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे। नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। शहरातील कुंभमेळ्याच्या कामासाठी गुजरातमधून कंत्राटदार आणल्याचा आरोप राज ठाकरेंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आले, त्यामुळे शहरात रस्ते अपघात वाढल्यानं आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी शहरातील खड्ड्यांवरून प्रश्न विचारला। उत्तर देताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले। त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा अजून काय बोलू शकतो मी। कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही। जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत। आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांची नाव आपण पाठवून देऊ। संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून। परंतु या प्रशासनाला काही नाही, डिंब आहे त्यांना, माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाहीये। नाशिक मधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGL मुळे झालाय। सगळे रस्ते MNGL ला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्वाची आहे। गॅस पाईपलाईन जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही। तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत, सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत, रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं। इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं। म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या। नाशिककरांनी आपलं सरकारी बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही। किती? एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही। मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला?